आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 5 मिनिटं भेटू द्या प्लीज. काय का माझं सुजित सरांच्या येण्याची वेळ झाली, उगाच प्रॉब्लेम होईल. प्लीज प्लीज आम्हाला फक्त 5 मिनिटं भेटू द्या. सोनंदी देसाई आल्या. चला चला चला. सोनंदी देसाई मॅडम ऐका ना, प्लीज 5 मिनिटं बोलायचं आहे. जरा समजून घ्या. काय गोंधळ चालला इकडे? प्लीज अजय, हे काय सुरू आहे सगळं? सुजित सर, महिला संघटनेची माणसं आली, त्यांना स्वानंदी मॅडमला भेटायचं होतं. स्वानंदी, सुजित सर, तुम्ही कधी परत आलात? स्वानंदी, हा काय गोंधळ चाललाय ऑफिसमध्ये? ही माणसं ऑफिस प्रिमाइस मध्ये आली कशी? हे बघ, हे पोलीस स्टेशन किंवा कोर्ट नाही. हो, ती लोक. ठीक आहे, ते आलेच आहेत. प्लीज तुझ्या केबिन मध्ये घेऊन जा. तुम्हाला तिथं जाऊन जे काही बोलायचं ते बोला. इथे गोंधळ नकोय मला. तुम्हाला जे काही बोलायचं ते शांतपणे बोला. ऑफिस मधलं काम डिस्टर्ब होता कामा नाही. ओके? हो सर. स्वानंदी, प्लीज. परत होता कामा नाही अजय. हो सर. जा. मानणार आहे या स्वानंदीला? कुणालाही गोळात घेऊ शकते ही. बघ ना, म्हणजे ही कोण, कुठली माणसं तिला मदत करायला आली आहेत. तेही खरं खोटं सिद्ध झालेलं नसताना सुद्धा. तिच्याबद्दल चांगलं बोलतेस की मला घाबरवतेस? हे तू वातावरण बघताना सुजित मीच घाबरली आहे. नाही, खरंच. स्वानंदी मॅम, तुम्ही हे जे काही पाऊल उचललंय ना ते अतिशय योग्य आहे. आणि आम्ही सगळे इथे तुम्हाला सांगायला आलो आहे की या लढ्यात तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत. आणि तुम्हाला सपोर्ट करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी जी काही मदत लागेल ती सगळी आम्ही करायला तयार आहोत. हो, बाकीचे लोक तुम्हाला फक्त धीर द्यायला पुढे येतील, पण मदतीचा विषय आला ना, कोणीच मदत करणार नाही. पण आम्ही ठरवले या सगळ्या केससाठी जो काही खर्च लागेल तो सगळं आम्ही करायला तयार आहोत. आणि हो मॅम, तुमच्या प्रेग्नन्सीचा सुद्धा आम्ही खर्च उचलणार आहोत. तुमच्यासारख्या अनेक स्त्रिया या यातना भोगत असतील पण भीतीने समोर येत नसतील. तुमच्यामुळे आता हिमतीने त्या समोर येतील. स्वानंदी मॅम, इथून पुढे तुम्ही जिथं जिथं बोलाल, प्रेसला मुलाखत द्याल, त्यावेळेला आमच्या संघटनेचं नाव घ्या. आमची संघटना तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करायला तयार आहे. ताई, दादा, तुम्ही अगदी वेळात वेळ काढून मला भेटायला आलात, मला धीर द्यायला आलात, त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. पण माझ्यावर झालेल्या अन्यायाचं मला भांडवल करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणताय तसलं मला काही बी नकोय. तुम्ही माझ्या सोबत आहात, माझ्यासाठी एवढंच बस आहे. सॉरी, पण हा लढा माझा आहे आणि तो मला माझ्या बळावर लढायचा आहे. आणि तुमच्या संस्थेचा प्रचार व्हावा किंवा 4 लोकांकडनं मला सिंपॅथी मिळावी, त्याच्यासाठी मी हे नाही करत आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला मदत कराल आणि मी तुमच्या संस्थेचा प्रचार करेल, तर खरंच मनापासून सॉरी. माझ्यावर झालेल्या अन्यायाचं मी राजकारण करणार नाही. मला पैसा, प्रसिद्धी, राजकारण ह्यातलं काही बी नको आहे. मला फक्त न्याय हवाय, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. हो, पण स्वानंदी मॅम, आम्ही काय म्हणतोय हे शांतपणे तुम्ही ऐकून तरी घ्या ना. हो. आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. हे प्रकरण वाटतंय तितकं साधं नाहीये सुजित. ही जी माणसं आली आहेत ना, ती महिलांना मदत करणाऱ्या संस्थेकडून आली आहे.
म्हणजे स्वानंदीच्या प्रेग्नन्सीचा, तिच्या डिलिव्हरीचा, तिची केस लढतीये, हा सगळा खर्च ही संस्था करणार. स्वानंदी आता एकटी नाही राहिलेली. रोज अशा अनेक संस्था येणार, तिला मदत करणार, सहानुभूती मिळवणार. आणि या संस्थांचा हेतू काय? तिला मदत करण्यापेक्षा तिच्या नावाखाली स्वतःची प्रसिद्धी मिळवणं हाच असणार आहे. या संस्था हे प्रकरण लावून धरणार सुजित, मीडियात सुद्धा गाजवणार. आपल्यासाठी हे प्रकरण साधं राहिलेलं नाहीये. एक मिनिट, आपला काय संबंध आहे सगळ्याशी? तू मला घाबरवण्याचा प्रयत्न का करतेस? हे बघ, तू आनंदीने त्या सरपंचाचं नाव घेतलंय ना. जो काही त्रास व्हायचा असेल सरपंचाला होईल. आपण कशाला टेन्शन घ्यायचं त्याचं? आपण मस्त चिल मारायचं आणि तमाशा बघायचा, बास. सुजित, तू रिलॅक्स नको हा होऊस. समज सरपंच नाही सापडला तर? आणि एकदा का हे प्रकरण पोलिसांच्या हाती गेलं ना, तर पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातील. मग त्यानंतर पार्टी लोकेशनची सुद्धा चौकशी होणार. तिथे तू होतास, सगळ्यांसमोर स्वानंदीला प्रपोज केलंस तू, आठवतंय ना? आता तूच विचार कर, या सगळ्याचा पोलीस काय अर्थ काढणार सुजित? संचिता, उगाच या प्रकरणात अडकलो असं झालं यार. म्हणजे आजपर्यंत आयुष्यात इतक्या मुली आल्या, पण हा मेश कधी झाला नव्हता यार. म्हणून मी तुला सांगतेय, सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर प्लीज. हे बघ, पॅनिक होऊ नकोस, शांत हो. मी आहे तुझ्या बरोबर. आपण दोघे मिळून काहीतरी मार्ग काढू. आणि त्या स्वानंदीपेक्षा नक्कीच 4 पावसाळे जास्त काढलेत आपण. आपल्या ओळखी वरपर्यंत आहेत. आपण आपल्या ओळखी वापरून हे प्रकरण दाबू शकतो. भल्याचा जमानाच उरलेला नाही आता. कोणाची मदत पण करायची नाही का? नाहीतर काय. अहो, आपल्याला कळवळा आला होता म्हणून आपण तिच्या पुढे मदतीचा हात पुढे केला ना. आणि तिचा माज बघितला किती होता ते. अहो, मला तर त्या बाईचं वागणंच अजिबात आवडलेलं नाहीये. काल आलेली मुलगी आपल्याला अक्कल शिकवते. नाहीतर काय. सॉरी सुजित सर, मला माहितीये हे सगळं असं कामाच्या ठिकाणी होता कामा नये, पण इथून पुढे नाही होणार. सॉरी. बाबू, एवढं चकचक ऑफिस. खुर्ची तर लई जबरदस्त दिसते. अहो मॅडम, ती सरपोतदार साहेबांची खुर्ची आहे. एक काम करा, तुम्ही इकडे बसा, या खुर्चीवर बसा. जाते तिकडे बसते.